गुड मॉर्निंग. तर आज आहे महालक्ष्म्यांचं जेवण जे वरतीच असतो. स्वयंपाक पण आज वरतीच आहे. तर इथे खालच्या मुली वरती आल्या होत्या कारण खाली खूप जास्त काम सुरू होते म्हणून त्यांना वरती पाठवलं होतं. आणि आज माझी सकाळ खूप लेट झाली होती. मी लिटरली 10 वाजता उठली आणि आता वाजत आहे 11:45. तिथे डुगूची पण आंघोळ वगैरे झाली आहे, तिची तयारी सुरू आहे, तुम्ही बघू शकता. आणि या मुली पण वरती आल्या होत्या कारण शाळेत त्रास वगैरे देत असेल. तर आता आपण बघू की आज काय काय होतं. तर कारण मावशीला थोडं म्हणजे काल मावशी गेली नाही होती आरतीला, तर आज मावशी जाणार आणि मी आणि डुगू आज घरीच राहणार. ते इथे खूप सारे लोक होते वरती, जे की किचनमध्ये होते, अर्धे अर्धे बाहेर होते. तर सगळ्यांचे इथे कामं सुरू होते. त्यानंतर मी डुगूला जेवण वगैरे चारलं. जशीच तिची तयारी वगैरे झाली, मी तिला जेवायला वगैरे दिलं कारण मग वेळ नसता भेटला तर. आणि इथे टी व्ही सुरू नाही होता म्हणून ती मोबाईल बघत आहे, नाहीतर तिला बस टी व्ही पाहिजे ना. आता जसं इकडे डुगूचं जेवण सुरू होतं. आज काकाजीची मॉर्निंग आहे म्हणून काकाजी सायंकाळी 6 वाजता 9 वाजता गेले. तर इकडे डुगूचं जेवण सुरू होतं आणि तिकडे स्वयंपाक वगैरे सुरू होता. तुम्ही बघू शकता इथे हे जे बाया आहेत ते स्वयंपाक करत आहे आणि इथे भाजी वगैरे भात वगैरे त्यांचं सुरू होतं. आता 15-20 मिनिट झाले. मावशी खाली गेली आहे कारण खाली जे काम असतात ते हेल्प करण्यासाठी गेली आहे. इथे वरती पण स्वयंपाक सुरू आहे, तुम्ही बघितलं असेल. डुगू स्वतः जेवण झालं आहे. मावशी मला म्हणाली होती की जर वेळ लागला तर तू जेवण तू जेवण करून घेशील, पण आता मी वाटच बघेल कारण सवय नाही इतक्या लवकर जेवणाची. आम्ही रोज 1 वाजता जेवतो. तसं तर 1 वाजला आहे, बस 5 मिनिट बाकी 1 वाजायला. पण सोबत जेवलं की थोडंसं चांगलं वाटते, एकटं जीवशा नाही वाटत. तर मी वाट बघेन, जर भूक लागेल तर जेवील. तर आज तर शाळेत आम्ही बिझीच राहणार आहे सगळे. तर मी शूट करेन सगळं काही. इथेच जेवण वगैरे असतं तर बघू की किती गर्दी असते का असते. माझं फर्स्ट टाईम आहे इथचं, तर मी पहिल्यांदा बघेल की महालक्ष्म्यांचं वगैरे कसं असतं. तो मी याच्या आधी कधी बघितलं नाही आहे. इथे पण बसते वाटते शाळेत महालक्ष्मी खेळ. तर इथे डुगूचं आता जेवण झालं आहे, ती बसली आहे. टी व्ही सुरू नाही होत आहे म्हणून तिला मोबाईल दिला, नाही तर ती टी व्हीच बघते. तर आता भेटू आपण थोड्या वेळानंतर. इथे डुगू झोपली आहे आणि बाहेर काम सुरू आहे, म्हणजे स्वयंपाक सुरू आहे. तर ही खूप मनावळा करत होती म्हणून आम्ही हिला झोपून दिलं. तर झोपली, आता झोपली. तर त्यांचा तर स्वयंपाक आता सुरू आहे. तर ही खूप जास्त त्यांना खूप त्रास देत होती, म्हणजे त्यांच्या मागे मागे फिरत आहे खूप जास्त. तर आता चांगलं झाली झोपली. तर ही जेव्हा उठेल तेव्हा शाळेत काम सुरूच राहील. मावशी आता आली होती वर बघण्यासाठी की ही झोपली की नाही. तर आता परत मावशी खाली गेली आहे. तर बघू की ही उठल्यानंतर किती मस्ती करते. तर अजून नंतर आम्ही डुगूला 4 वाजेपर्यंत झोपू दिलं, म्हणजे 4:30 वाजेपर्यंत 4 तास झोपू दिलं कारण ती खूप मस्ती करते. काही घास सुटले, झोपलीच नाही होती. आजी ते गेले फुल. उठ उठ लवकर उठ. उठ पाय गेला. भाजी चालल्या. उठ 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 लवकर. अरे 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 त्यानंतर डुगूचं परत तसंच सुरू झालं. त्यांच्या मागे मागेच फिरत होती. ते मिक्सरमध्ये जे मसाला वगैरे काढत होते ते त्यांच्याच पाशी जाऊन बसत होती. मी तितकं तर शूट नाही केलं कारण ब्लॉग खूप लंबा होऊन जाईल. तर इथे सध्या म्हणजे ठेसा बनणं सुरू आहे. आणि त्यानंतर इथे पोळ्या वगैरे बनवायच्या वेळेस डुगू त्यांच्याच पाशी जाऊन बसली होती आणि मावशी तिला हातपाय धुवायला म्हणत होती, पण ती ऐकतच नव्हती. आणि यांनी बघा डुगूला कसं घेऊन घेतलं आहे जवळ. त्याच्यानंतर यांनी पहिली पोळी बघा याला दाखवली नैवेद्य म्हणून, आणि त्याच्यानंतर बाकी सर्व पोळ्या केल्या. आणि इकडे इथे अंगणामध्ये पाणी वगैरे शिंपणं पण सुरू होतं. सगळी तयारी इकडे सुरू होती. त्याच्यानंतर डुगूनी पण मस्त तयारी केली. आता आपण पण फ्रेश होऊन जाऊ आणि बघू. हिची तयारी झाली आता.
चल आजी आजी चालल्या. आजीच्याच मागं लागली आहे. तर आता वाजले 5. आता एका तासामध्ये काकाजी येईलच. तर इथे मावशी यांच्यापाशी बसली होती. आता आपण पण हातपाय वगैरे धुवू आणि खाली जाऊ, कारण खाली पूजा वगैरे स्टार्ट होणार आहे. तर इथे आम्ही हातपाय वगैरे धुतल्यानंतर खाली आलो आणि इथे सर्व तयारी सुरू होती. तुम्ही बघू शकता इथे सर्व नैवेद्य वगैरे जे काही असतं ते दाखवलं आणि त्याच्यानंतर आरती पण झाली. मी आरतीच्या वेळेस काहीच शूट नाही करत, आरतीच्या जस्ट आरतीच. श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघ हसली मोहन. आता आरती झाली आहे आणि सर्व लेडीजनं इथे बाहेर बसणार आहे आणि जेंट्स जे आहे ते इकडे बसणार आहे. कारण असं म्हणतात की महालक्ष्मीला असं अलगच जेवावं लागतो. तर हा दरवाजा वगैरे सगळे घरातनं बाहेर निघतात, दरवाजा वगैरे लावून ठेवत असतो. आणि त्याच्यानंतर इथे महालक्ष्मीची एक कथा पण वाचते. तितक्या वेळात त्या टाईम पिरियडमध्ये महालक्ष्मी जे असतात ते जेवण वगैरे करते. आणि इथे सर्व लेडीज म्हणजे गप्पा गोष्टी केल्यापेक्षा सर्वजण कथा वाचत असतात. तर जेंट्स जे सगळे होते ते अंदर होते. तर एक एक करून सगळे बाहेर निघत होते. लेडीजला तर माहिती आहे किती घाई आहे, तर लेडीज आधीच बाहेर येऊन बसल्या होत्या. आणि इथे काकाजीच्या मागे डुगू लागली होती, तर काकाजींनी डुगूला बाहेरच घेऊन गेले. त्याच्यानंतर इथे आजीनी जे आहे सर्वांना बाहेर काढलं आणि बघू शकता तुम्ही दरवाजा लावला आहे. त्याच्यानंतर सर्वांना प्रसाद दिला आणि प्रसाद आम्ही हातातच ठेवत असतो सर्वजण. बघा पहिले कथा वाचते सर्वजण आणि त्याच्यानंतर सगळेजण कथा वाचून झाल्यानंतर प्रसाद खातो. तर इथे या काकूनी ताईनी पहिले कथा वाचली. पूर्ण कथा वाचल्यानंतर आम्ही प्रसाद खाल्ला आणि त्यानंतर आजीने दरवाजा 3दा ठोकला आणि त्याच्यानंतर दरवाजा उघडला. कारण असं म्हणतात की जेव्हा जातो तर डायरेक्ट नसते जायचं, म्हणजे त्यांना सांगून जावं लागतो की आम्ही येत आहे. त्याच्याने ते जे असतात ते गायब होतात. आणि यांची कथा वाचून झाल्यानंतर सर्वांनी प्रसाद खाल्ला. नंतर आजीने दरवाजा ठोकला. तितक्यातनं हे आले होते, माहिती नाही मला हे कोण आहे. तर जे अमरावतीचे असेल त्यांना माहितीच असेल की हे कोण आहे. तर यांच्यासोबत बॉडीगार्ड पण आहे आणि पोलीस पण होते. तर हे कोणी मोठेच असेल, तर तुम्ही सांगून द्याल की हे कोण होते. तर आणि सगळेजण असे त्यांना बघत होते. मला नाही माहीत आता हे कोण आहे. तर मी नंतर मावशीला विचारल्यानंतर मला माहीत झालं की हे कोण आहे. तर त्यानंतर आजीने जो दरवाजा ठोकला, मी तर शूट नाही करू शकली, इथे खूप गर्दी होती. तर त्यानंतर आता आपण बघू की महालक्ष्मीने काय काय जेवण केलं आहे. तर इथे काकूचं आजीचं जे डिस्कशन सुरू होतं ते हेच होतं की इथे 2 लेडीज कोण अशा बसवणार जे महालक्ष्मीच्या रूपात जेवण करणार. सर्वात आधी त्यांचं जेवण झाल्यानंतरच बाकीच्यांना जेवण देईल. तर त्यांनी मावशी आणि एका आजीला चूज केलं. तर आता आपण बघू की इथे महालक्ष्मींनी काय काय जेवण केलं. आणि डुग्गूचं असं सुरू होतं की आधी मावशीकडे मग काकाजीकडे, आधी मावशीकडे मग काकाजीकडे. तर आता तुम्ही बघा की इथे महालक्ष्मींनी काय काय जेवण केलं आहे. हां, आंबील बघा, आंबीलकडे फोकस करा थोडा. त्याच्यानंतर म्हणजे सगळ्यांचं एकदम लक्ष आंबीलकडेच गेलं. बघू शकता तिकडल्या आंबीलला काहीच नाही झालं आहे, पण इकडची जी आंबील आहे त्याला किती म्हणजे एकदम खाल्ल्यासारखं दिसत आहे. तर इथे एकदम थोडंसं असं नाही आहे की खाल्लं म्हणून, इथे खूप जास्त खाल्लं आहे. तर हे असं असतात की खरंच कोणीतरी येतो आणि जेवण करतो. त्यानंतर तुम्ही याच्याकडे पण लक्ष द्या की मावशीची आणि आजीची साडी सेम त्या महालक्ष्म्यांसारखी आहे, दोन्ही पण ग्रीन अँड ब्ल्यू कलरमध्ये. तुम्ही ऑब्झर्व केलं की नाही ते कमेंटमध्ये सांगाल. आणि त्यानंतर इथे मावशीला हळदी कुंकू लावलं, आजीला पण हळदी कुंकू लावलं. आणि त्यानंतर इथे यांची पंगत सुरू केली, कारण यांचं जेवण झाल्याशिवाय कोणाचं जेवण सुरू नाही होणार होतं. त्यानंतर इथे गणपती पण बसला आहे. गणपती मी तिकडचा जास्त शूट नाही केला. तर तुम्ही बघा आता इथे डुगू पण ॲज ते त्यांचा मुलगा असतो ना महालक्ष्मींचा, तशी डुगू पण तिथे जाऊन बसली आहे. आणि जसं इकडे मावशी आणि काकाजी म्हणजे मावशीचं जेवण सुरू होतं, तर मी वरती काकाजीकडे गेली, कारण हा सोफा वगैरे हटवायचा होता तिथनं. तर मी बस चेक करण्यासाठी गेली ती की हटवलं की मावशी म्हणाली होती. आणि मावशीने मला काम पण सांगितलं होतं, ते कापड असतं पाणी वगैरे पुसण्यासाठी, ते देशील म्हणून ह्या ड्रॉवरमध्ये ठेवलं होतं. मी शोधलं, त्याच्यानंतर मला एक टी शर्ट भेटलं, मी तेच देऊन दिलं.
आणि इथे काकाजी तर कामामध्ये बिझी होते. मावशीचं जेवण सुरू होतं. तुम्ही बघू शकता काकाजी बिझी होते कामामध्ये. मावशीचं जेवण सुरू होतं. तर डुगूला मलाच बघायचं होतं. तिथे ह्या आजी होत्या, ते या डुगूसोबत बोलत होता म्हणून माझं काम हलकं झालं. त्यानंतर डुगू आणि मी वरती आली आणि इथे येऊन बघितलं तर हे कोणी केलं? कोणी केलं हे? कोणी केलं? तुझी बॉटल थांब, मी देतो. त्यानंतर मावशी, मी आणि एक काकू होत्या. आम्ही सगळे बेडरूममध्ये बसलो होतो कारण बाहेर जे असतात जेंट्सची पंगत वगैरे सुरू होती. तर काकाजी वगैरे वाढण करत होते. मी त्यांचं जेवताना वगैरे तर जास्त शूट नाही केलं, बस इतकंच शूट केलं. आणि त्याच्यानंतर लास्ट पंगतमध्ये मी वगैरे जेवली. काकाजी एकदम लास्ट पंगतमध्ये. हा जो मोठा सोफा आहे हा असा इथे बाहेर ठेवला होता कारण जे वेट करणारे होते जेवणारे ते इथे बसू शकत होते. आणि जे दोन छोटे सोफे होते ते अंदर किचनमध्ये ठेवले होते, तुम्ही बघितलं असेल. आणि इकडे काकाजी आणि मावशी एकमेकाची हेल्प करत होते. मावशीने ते सगळं झाडू वगैरे लावला आणि काकाजीनी पण इथचं थोडंफार सामान उचललं. त्याच्यानंतर मावशी ती खूप जास्त थकली होती कारण लास्टमध्ये काकाजी वगैरे जे वाढण करत होते ते त्यांचं जेवण ते जेवायला बसले तेव्हा मावशीनी वगैरे वाढण केलं. आणि इथे मावशी जस्ट थोडंशी रिलॅक्स झाली, म्हणजे जस्ट मावशीला थोडंसं वाटलं की आता मी थोडी बसू शकतो. तर जशीच मावशी जाऊन बसली ना तसाच अचानक खूप जास्त पाऊस सुरू झाला. हे बघा, तर मावशी आता जस्ट जाऊन बसली आणि एकदम पाऊस सुरू झाला. तर मी वरती गेली, एकदम कपडे वगैरे होते वरती आणि तितक्या वेळात मावशीने जे सोफ्यावरचे गाद्या वगैरे ते अंदर टाकल्या. आणि माझ्या मागे काकाजी पण आले. इथे काकाजी दिसते का? आणि नंतर मावशी आली कारण खूप सारे कपडे होते जे डुगूच्या स्कूलचे वगैरे होते. तर मग मावशीने अर्धे कपडे काढले आणि त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे सोफा वगैरे पण उचलायचा होता. तुम्ही बघू शकता जसंच कपडे काढले खूप जास्त पाऊस सुरू झाला, एकदम जोरात पाऊस आला. त्याच्यानंतर मावशीनीच्या गाद्या इथेच टाकून दिल्या घाई गडबडीत. आणि आता 10 वाजून 10 झाले. तर इथचा सोफा जो आहे तो अंदर आणायचा होता. आणि डुगू बघा कशी मधामधात करत होती. डुगूवरती काकाजी रागवले पण की सरळ साईड लाव, पण ती ऐकतच नव्हती. ते 2 गाद्यांच्या मधात जाऊन बसली होती. तिला काही फरक नाही पडत, कोणी काही पण म्हणत, तिची मस्तीच करणार. आणि त्याच्यानंतर हा सोफा ना खूप जास्त भारी आहे. तर एक साईडनी आल्यानंतर हा डबल दुसऱ्या साईडनी फसला. तर मी इकडे सगळ्या गाद्या वगैरे सरकवल्या आणि त्याच्यातनं हे डुगूच तो सोफा आधीच खूप भारी आहे आणि त्याच्यात ती डुगू ना बघा कशी जाऊन बसली त्या सोफावर. आणि ती म्हणत होती की मला पण घेऊन सरकवा हा सोफा. त्याच्यानंतर मावशीनी थोडी आयडिया लावली, तर हा सोफा वन साईड करून असा थोडासा अंदर टाकला आणि त्याच्यात डुगू अशी मदत करत होती म्हणून काही समजत नव्हतं. तसंच सोफा वगैरे अंदर आणल्यानंतर मी गादे वगैरे टाकले आणि त्याच्यानंतर आम्ही चेंज वगैरे केलं आणि नळ आला होता तर काकाजींनी पाणी पण आणलं. अरे गॅसवर काय सुरू आहे? बाईचं पाणी. इथे मी डुगूला गुड नाईट म्हणत होती पण ती म्हणत नव्हती म्हणून मी शेवटी. तर आजसाठी बस इतकंच. भेटू आपण उद्या. गुड नाईट.